प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामधल्या 6 जणांचा गौरव करण्यात आलाय। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर झालाय, तर कृषी क्षेत्रामधील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कार बहाल केला जातोय। याशिवाय छत्तीसगडमधल्या बस्तर भागामध्ये आदिवासींसाठी अविरतपणे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोलेंसह मुंबईमधील बालरोग तज्ञ डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांचा देखील पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येतोय। पद्म पुरस्कार जाहीर झाल्याच्या नंतर लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांनी एबीपी माझाला अगदी काही वेळापूर्वी काय शब्दात प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। माझ्या 7 पिढ्यांचं उद्धार झाला आणि मी आजपर्यंत लोकांसाठी जे झटलो, समाजासाठी जे झटलो, त्याची पोचपावती मिळाल्याचा मला आनंद होतोय। रघुवीरजी, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळालं की तुम्हाला पद्म पुरस्कार जाहीर झालेला होता, काय भावना होत्या तुमच्या? माझ्या भावना किती उंचावल्या होत्या, मला म्हणजे गगनात माझा आनंद मावत नव्हता। कारण तमाशा लोककलेला हा पहिलाच पुरस्कार आहे, पद्मश्री पुरस्कार, आणि तो मला मिळतोय, माझं भाग्य आहे। माझ्या रसिकांची मी सेवा केली, मनोभावे सेवा केली, त्याची पोचपावती मला मिळाली, मला खूप आनंद झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.